न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची आज ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली। नागरिकांना साचणाऱ्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये व पाण्याचा निचरा तातडीने व्हावा यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पंप बसवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक संजय भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, विक्रांत तांडेल तसेच देवराम भोईर, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जीजी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, रणधीर राणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दौऱ्याची सुरुवात घोडबंदर रोडवरील कापूरबावडी येथील पेपर प्रॉडक्ट कंपनी परिसरातून करण्यात आली। या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं निदर्शनास आलंय। प्रशासनाकडून तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले असून अतिवृष्टीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यानंतर मानपडा मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली। या परिसरात नाल्याचं रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत असल्याचं दिसून आलंय। मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून तो तातडीनं दुरुस्त करण्याचे निर्देश महापौरांनी एमएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील डीमार्ट परिसराची पाहणी केली। या ठिकाणी मेट्रो विभागाने पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त नाल्याची निर्मिती केली असून त्याचीही त्यांनी पाहणी केली। संबंधित यंत्रणांनी या नाल्याची नियमित देखभाल करून पाण्याचा निचरा सुरळीत होईल या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तर बाळकुम येथील महालक्ष्मी नगर परिसरातही पाणी साचलेलं असल्याचं निदर्शनास आलंय। या परिसराच्या मागील बाजूस हायलँड परिसरात भिंत पडल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय। सद्यस्थितीत या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू असून ते युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। तसेच या संदर्भात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांच्या कार्यालयास भेट देऊन याबाबत चर्चा केली। यावेळी नगरसेविका उषा भोईर, सपना भोईर हे देखील उपस्थित होते। खरं तर पावसाळा चालू झाला आहे, आज दुसरा दिवस आहे आणि मला वाटतं पावसाळ्यापूर्वी आपण ज्या बैठका घेतल्या होत्या तर कशा काही उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत त्याबद्दल सर्व डिस्कस आपल्या महापौर दालनात झालं होतं। आणि आज पाऊस चालू झाल्यानंतर ज्या सखल भागांमध्ये पाणी भरतं त्या ठिकाणी आपण कालपासून पाहणी दौरे घेतलेले आहेत। पण काही ठिकाणी व्यवस्थित यंत्रणा आपल्याला दिसून आली, पण काही ठिकाणी दिसून नाही आली। तर त्यावर पण खरं तर आपण आता महापौर दालनामध्ये चर्चा घेणार आहोत। मला वाटतं संजय भोईर दादा असतील, आपले नाना असतील, यांच्या भागामध्ये पण गटार नालेसफाई व्यवस्थित न झाली अशी त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यानुसार मला वाटतं पूर्वतयारी किंवा त्याच्यानंतरची तयारी ह्या दोन्हीमध्ये जी तफावत आहे ती आपल्याला दूर करायची आहे। आणि त्याच्याबद्दलच आपण त्यांच्या ऑफिसला इथे भेट दिली, त्यांनी बोलवून घेतलं होतं मला। आणि मला वाटतं समाधानकारक असं उत्तर, कारण पाऊस जरी 2 दिवस चालू झाला तरी आज 4 महिने पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होऊ नयेत, लोकांना समाधानकारक, नागरिकांना समाधानकारक असं ठाणे महानगरपालिकेकडून काळजीपूर्वक त्यांची काळजी घेतली जाईल, अशा उपाययोजना केल्या जातील। एक वरिष्ठ नगरसेवक आणि एक अतिवरिष्ठ नगरसेवक या प्रभागात आहेत, पण त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांचा अनुभव असून देखील तिथं आम्ही प्रत्यक्ष आंबून पाहणी केली, तिथं गाळच काढला गेलेला नाहीये व अगदी नाल्याला वरपर्यंत पाणी आलेलं आहे। थोड्या पावसातच पुढे तशी परिस्थिती होऊ शकते। कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, ठेकेदार जे आहेत नाल्याचे पैसे ते कुठे ऐकत नाहीयेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील काही चर्चा झाली का? नक्कीच प्रशासनही आपल्या बरोबर आहे। सगळं आपत्कालीन सर्व आयुक्त, उपायुक्त वगैरे सगळे नगरसेवक आपल्या बरोबर आहेत। आणि ज्या ठिकाणी ज्या उपाययोजना झालेल्या नाहीये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला आता उपाययोजना करणार, कारण पुढील अजून पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तिथे अजून काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तशा उपाययोजना आपल्याला करण्यात येतील, अशा आपण त्या स्थानिक नगरसेवकांबरोबर बसून आपल्या दालनात उपाययोजना करू। पण आधी देखील आपण जेव्हा दालनात बैठक घेतली होती मासळीमध्ये, बऱ्याच वेळा असं म्हणण्यात आलं की जिथं नाल्याची सफाई झाली नाही ती पोलगोल होईल,
तर तिथल्या ठेकेदारांवरती कारवाई केली जाईल. तशी आपण- नक्कीच ठेकेदारावर कारवाई केली जाईल. कारण आपण मला वाटतं नुसतं आयुक्तांबरोबर बैठका झाल्या, अधिकाऱ्यांबरोबर झाल्या आणि मी त्या म्हणजे ज्या ठिकाणी नाले सफाईचे ठेकेदार आहेत त्यांनाही आपण बोलून घेतलं होतं. पण आता ज्यांच्याकडून झाल्या नाहीत त्यांना पुन्हा एकदा मी माझ्या दालनात बोलवणारच आहे. तर जे चेंबर आहेत ते व्यवस्थित, आज पाहणी दौरा आपला त्याच्यासाठीच आहे की ज्या उपाययोजना करायला सांगितलेल्या, तर आतापर्यंतच्या पाहणी दौऱ्यामध्ये तसं काही आपल्याला दिसलेले नाहीयेत. चेंबर आपले व्यवस्थित झाकलेले आहेत आणि ज्या ठिकाणी नाहीयेत पण नाहीच दिसलेत आतापर्यंतच्या पाहणी दौऱ्यामध्ये. आणि सर्व उपाययोजना आपण ज्या भागामध्ये पाहणी दौरे पुढे पण करणार आहोत तर त्या ठिकाणच्या पण उपाययोजना आपण करायला लावणार आहोत. आम्ही गेले वर्षभर त्याला माझ्या महापालिका वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. भूमिबळ येथे आज आउटलेट मॉल ऑफ इंडिया या भव्य मॉलचं उद्घाटन करण्यात आलंय. हा मॉल मुंबई नाशिक महामार्गालगत असून येथे वर्षभर 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर सवलत उपलब्ध आहे. यामध्ये आवडत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर वर्षभर 70% सूट देत हा मॉल भारतातील खरेदीचा अनुभव नव्याने परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे. भूमिबळ येथे आज आउटलेट मॉल ऑफ इंडिया या भव्य मॉलचं उद्घाटन करण्यात आलंय. हा मॉल मुंबई नाशिक महामार्गालगत असून येथे वर्षभर 150हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर सवलत उपलब्ध आहे. यामध्ये आवडत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सवर वर्षभर 70% सूट देत हा मॉल भारतातील खरेदीचा अनुभव नव्याने परिभाषित करण्यासाठी सज्ज आहे. भूमिबळ परिसरात स्थित असलेला आउटलेट मॉल ऑफ इंडिया फॅशन, फुटवेअर, सॉफ्टवेअर, एक्सेसरीज, लगेज, घड्याळे, ज्वेलरी आणि लाईफस्टाईल या विविध श्रेणीतील नामांकित ब्रँड्सना एका छताखाली आणतोय. आउटलेट मॉलची संकल्पना ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ब्रँड्सवर वर्षभर आकर्षक दर आणि उत्कृष्ट मूल्य देण्यावर आधारित आहे. विविध नामांकित ब्रँड्सना एका ठिकाणी एकत्र आणून आउटलेट मॉल ऑफ इंडिया ग्राहकांना अधिक बचत, अधिक पर्याय आणि अधिक सोयीस्कर खरेदीचा अनुभव प्रदान करतो. परंपरेने ग्राहक सर्वोत्तम ऑफरसाठी एंड ऑफ सीझन सेलची वाट पाहतात, मात्र आउटलेट मॉल ऑफ इंडिया ही संकल्पना बदलत आहे. वर्षभर 70% सूट उपलब्ध करून देत हा मॉल प्रीमियम ब्रँडची खरेदी अधिक सुलभ, किफायतशीरदार आणि आनंददायी बनवत आहे. त्यामुळे ग्राहकांना सेलच्या विशिष्ट कालावधीची वाट न पाहता त्यांच्या सोयीने कोणत्याही वेळी आकर्षक दरात खरेदी करता येणार आहे. या उद्घाटनाबाबत बोलताना आउटलेट मॉल ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाने सांगितले, आजचे ग्राहक अधिक स्मार्ट खरेदीचे पर्याय शोधतायत, जिथे मूल्य, विविधता आणि अनुभव यांचा उत्तम समतोल साधला जातोय. आउटलेट मॉल ऑफ इंडिया हे असंच एक गतव्यसन आहे, जिथे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ब्रँडसोबत वर्षभर आकर्षक बचतीचा लाभ मिळेल. खरेदी व्यतिरिक्त येथे विविध खाद्यपदार्थांचे पर्याय, कुटुंबासाठी अनुकूल सुविधा आणि निवांत वेळ घालवण्यासाठी आकर्षक वातावरण उपलब्ध आहे, ज्यामुळे हा मॉल एक संपूर्ण रिटेल आणि लाईफस्टाईल डेस्टिनेशन बनतोय. भारतात मूल्याधारित खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आउटलेट मॉल ऑफ इंडिया प्रीमियम ब्रँड्स, आकर्षक ऑफर्स आणि उत्कृष्ट शॉपिंग अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी पसंतीचं ठिकाण बनण्यास सज्ज आहे. वर्षभर 70% बचत उपलब्ध करून देत आउटलेट मॉल ऑफ इंडिया ग्राहकांना एंड ऑफ सीझन सेलच्या प्रतीक्षेपलीकडे जाऊन अधिक स्मार्ट खरेदीचा पर्याय देत आहे. मी सगळे पत्रकार बंधूंना खूप खूप स्वागत करतो इथे आणि आउटलेट मॉल ऑफ इंडिया मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तुम्ही जे क्वेश्चन केले त्याचे फर्स्ट आन्सर आहे की आउटलेट मॉल ऑफ इंडिया सगळे बाकी डेव्हलपर इथे अप्पर ठाणे, मी एकच आहे जे 2009 पासून भिवंडी लिहितो. मी कधी अप्पर ठाणे, अप्पर मुंबई, MMR असं नाही लिहिते. माझ्या माटे ते भिवंडी जे आहे एक सक्षम उत्तम वर्गीय लोक पण इथे राहतात, एस्पिरेशनल जे पब्लिक आहे ते पण राहतात, त्यांना पण एक मोल हवंय आणि त्याच्या कल्चर आणि सगळे दिसून मी हा मॉल चालू केलाय. एकूण 140
रिटेल स्टोर आहे, लगभग 72 72 रेस्टॉरंट अँड फूड एव्हेन्यूज आहे, 5 एंटरटेनमेंटचे सुविधा आहे, ज्यामध्ये लहान बाळकापासून मोठे माणूस पण ते एंटरटेनमेंट करू शकते. इथे 3 स्क्रीनचे फिल्म बघण्यासाठी थिएटर आहे. ते सगळे सुखसुविधा आम्ही इथे केले आहे. आपण सांगितलं मुंबईमध्ये रिअल एस्टेटचे कॉस्ट खरोखर बहुत जास्त आहे आणि आम्ही आउटलेट विलेजचे कॉन्सेप्ट आहे. सगळे सिटी लंडन, न्यूयॉर्क सगळ्याला ते सिटीचे 1 तास 2 तास बाहेर असते. त्याच्यामध्ये ते रिझन असं आहे की रिअल एस्टेट कॉस्ट जे लागते मुंबई सिटीला, इथे रिअल एस्टेट कॉस्ट 90% डिस्काउंट आहे. ते डिस्काउंट रिटेल शॉपला आम्ही दिले आहे आणि ते रिटेल शॉप ते डिस्काउंट कॅरी फॉरवर्ड करतात कस्टमर्ससाठी आणि ही डिस्काउंट 300 पैसे मुंबई लोकलमधील वाढते अपघात, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच अंधेरी बोरिवली दरम्यान झालेल्या तरुणाच्या हत्येची गंभीर घटना याबाबत आमदार रवींद्र फाटक यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना गृह विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की संबंधित हत्येप्रकरणी आरोपीला अवघ्या 15 तासात अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे. मुंबईतील 177 रेल्वे स्थानकांवर 6899 सीसीटीव्ही, 24/7 मॉनिटरिंग, व्हिजिबल पोलिसिंग, फ्लॅश चेकिंग, बॅग तपासणी, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके, हेल्प डेस्क आणि 1512 हेल्पलाईनद्वारे सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्यात आली आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की रेल्वे स्थानकावरील गस्त आणखी वाढवणे, प्रवाशांच्या तपासणीची मोहीम अधिक तीव्र करणे तसेच रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून आधुनिक सुरक्षा उपाययोजना राबवून मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे. सभापती महोदय, जरी लक्षवेधी रेल्वेची असली तरी मला लक्षवेधीच्या माध्यमातून रेल्वेची असली तरी या जतन रेल्वेतून जाणारे लोक जे आहेत हे आपल्या महाराष्ट्रातले लोक आहेत. मला या पावसाळी अधिवेशनापूर्वी या अधिवेशनापासून सुरू असताना दिनांक 23 जूनला 2026 रोजी अंधेरी बोरिवली दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये पावसाचे पाणी आत असल्यामुळे दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला होता. या क्षुल्लक कारणामुळे सभापती महोदय ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार नावाच्या तरुणाची चाकूवरून भोगसून हत्या करण्यात आली. सभापती महोदय, हा घटनेमुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे समाजामध्ये, लोकांमध्ये आणि हे वातावरण तरत असताना मला वाटतं लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आहे आणि ह्या प्रशासनाच्या माध्यमातून मला वाटतं की त्याच कारणाने 23 तारीखला झालं, लगेच 24 तारीखला पण एक तसंच घटना घडली. 24 तारीखला 2026 रोजी प्रोफेसर लोकेश सिंग यांच्या देखील किरकोळ वादातून मालाड रेल्वे स्थानकावर हत्या करण्यात आली. मला माहीम रेल्वे स्टेशन बघा, तिसरी घोषणा, माहीम रेल्वे स्टेशन बाहेर चालताना प्रशासन धक्का लागल्यामुळे मोबाईल खाली पडला. या कारणावर नवीन प्रसन्न नावाच्या व्यक्तीवर चाकूने हल्ला. या गोष्टीवर मला सभापती महोदय असं वाटतंय की प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वेमध्ये ज्या घटना होत आहेत या वारंवार होतात, लोकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे. ही घबराट होऊ नये या माध्यमातून मला प्रशासनाला 2-3 प्रश्न विचारायचे आहेत. त्या माध्यमातून मुंबई शहरात सुरक्षित प्रवास करत यावा, लोकांसाठी मनातील भीती होईल यासाठी गृह विभाग अशा चाकू किंवा घातक शस्त्र सोबत बाळगणाऱ्या गुंडावर कारवाई करणार आहे का? एक प्रश्न आहे. त्या माध्यमातून दुसरा 2 प्रश्न आहेत. सभापती महोदय, रेल्वे प्रवाशांवर मारहाण, चाकूचे हल्ले, चोरी व महिलांवरील गुन्हे घट झाल्याची अद्ययावत आकडेवारी शासनाकडे उपलब्ध आहे का? आणि तिसरा प्रश्न सभापती महोदय, 24 तास हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर सरासरी किती वेळेत कारवाई केली जाते, त्यासाठी सेवा निश्चित करण्यात आली आहे का? या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला
व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.